मागच्या भागात आपण नाशिकचं एक वेगळंच रूप पाहिलं, जे फक्त पर्यटन स्थळांपुरतं मर्यादित नव्हतं, तर या शहराच्या चवीत, इतिहासात आणि संस्कृतीत दडलं होतं. पण नाशिकची गोष्ट अजून संपलेली नाही. आज आपण शोधणार आहोत काही असे खास पदार्थ, ज्यांची चव पिढ्यानपिढ्या जपली गेली आहे. भेट देणार आहोत अशा ठिकाणांना ज्यांचा उल्लेख थेट पुराणकथांमध्ये आढळतो, आणि जाणून घेणार आहोत नाशिकच्या काही अनोख्या परंपरा, ज्या आजही इथल्या लोकांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहेत. कारण एखादं शहर फक्त त्याच्या रस्त्याने ओळखलं जात नाही, तर तिथल्या कथा, संस्कृती, श्रद्धा आणि माणसांनी ते जिवंत राहतं. चला तर मग नाशिकच्या या अनोख्या प्रवासाचा दुसरा अध्याय सुरू करूयात. 6,000 गेले. आपल्याला काय बटर आहे त्याच्यावरती. ही एवढी मोठी झाडं आजही ती साक्ष देत आहेत त्या घडलेल्या इतिहासाची. सुप्रभात मित्रांनो, नाशिक शहर भटकंतीचा आजचा आपला दुसरा दिवस. आणि आता आपण कुठे चाललेलो आहोत नाश्त्यासाठी? आपण चाललेलो अम्माज टिफिनला. ओके, अम्माज टिफिन. येस, तिथे काय आहे? तिथे ॲक्च्युली नाशिकमधलं सर्वात ऑथेंटिक साऊथ इंडियन ब्रेकफास्ट मिळतो. साऊथ इंडियन ब्रेकफास्ट. येस. ठीक आहे. आज एक्सपल्सला घेऊन चाललेलो आहोत. एक्सपल्सची माझी आठवण आहे नॉर्थ ईस्टची. पूर्ण नॉर्थ ईस्ट मी एक्सपल्सवरती एक्सप्लोर केलं होतं. येस, सेला पास वगैरे, बुमला पास, एक नंबर गाडी आहे. आमचे NGO चालवतो आम्ही, त्यांना जेवण देत होते. त्या लोकांना खूप आवडलं आणि तेव्हा त्या काळात त्यांनी सांगितलं तुम्ही काही स्टार्ट करा, अम्मा तुम्ही काहीतरी स्टार्ट करा ताकी आम्हाला हेच जेवण पुन्हा मिळू शकतो. म्हणून अम्माज टिफिन कॉफी घरातून सुरुवात केली. मग तिकडे मला चांगलं हे मिळालं, रिस्पॉन्स मिळालं. म्हणून एक छोट्याशा दुकानात एक 4 टेबल होतं, तिकडून स्टार्ट केलं. नंतर इथपर्यंत आलं आहे. इथे आली आहे आता 16 टेबल लावतो आम्ही इथे आणि लोक मस्त मजा करतात. आणि एक घरगुती टाईपचं जेवण आहे, काही मिलावट नाही आणि लोकांना आवडतं की घरी आल्यासारखं जेवण इथे मिळतो. म्हणून मला पण प्रोत्साहन होतं, मी करत असते आणि सगळ्यांना खुश ठेवत असते. मित्रांनो, आता आपल्या समोर सर्व पदार्थ, इथले खास पदार्थ आलेले आहेत. पण इथल्या पदार्थांची जी नावं आहेत ना, ती त्यांच्या स्टाईलमध्ये आहेत. मला उच्चारायला थोडेसे डिफिकल्ट जात आहेत, म्हणून आता हाच सांग बाबा. हाँ सर, ये आपका ये घी मसाला ओनियन तप्पा हो गया. ठीक है. एंड घी मिनी पौड़ी इडली. घी मिनी पोड़ी. घी मिनी पौड़ी इडली. एंड है. पुली उधर है 7. राइस नूडल्स पुली उधर है 7. ओके ओके. और ये अपम स्ट्यू बोलते हैं, अपम स्ट्यू. स्टीव. यस, ये चक्का परदमन बोलते हैं. जैक फ्रूट का खीर रहता है सर. खीर है ये. यस, जैक फ्रूट का खीर. जैकफ्रूट का. यस. ठीक है. और ये क्या है? ये स्ट्यू है, वेजिटेबल करी. ओके, ये स्टीव है. यस, ये अपम है, ये स्ट्यू है सर. ओके ओके. अपम स्ट्यू. यस, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. कळली नावं तुम्हाला? आता आम्ही खातो. खाऊन टेस्ट कशी लागते ते तुम्हाला सांगू शकतो. ह्याच्या पलीकडे मी काय सांगू शकत नाही. त्याच्या आतमध्ये ना काय काय गोष्टी आहेत हे तो अस्सल जो फूडी आहे ना, त्याला कळून जाईल की इथे आल्यानंतर की ह्याच्यात काय काय. बाय द वे, पोळी मसाला तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. आणि इडल्या आणि इडलीचं जे काय असतं सगळं, हे सांबर आहे, ह्या चटणी आहेत, सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे आपण तर फक्त टेस्ट कशी आहे ते सांगूया. खरंच सर, सुरू करूयात. काय आहे, खाईपर्यंत थंड पण झालेलं आहे. हे मस्त आहे. मोस्टली ना ऑइली खूप असतो, पण हे एकदम प्रॉपर प्रमाणात त्याचं ऑइल आहे, नाहीतर घसा बसतो. पण भारी पोळी ना सॉफ्ट आहे एवढी.
पोळीवरती ना पोळी मला असं भारी, वाटतं की इथे कसा वरतून तो मसाला टाकला ना जो त्याच्यात टाकलेला आहे, तो थोडासा अजून वरतून पाहिजे होता, अजून मजा आली. त्यांनी ते रोस्ट करून टाकलं डायरेक्ट, हा, त्याच्यामुळे ते हे एकदा ट्राय करायला पाहिजे. शेवया आपल्याकडे गोड असतात, ते तिखट पण असतात ना आपल्याकडे. तिखट पण असतं. तिखट आपल्या तिखट जास्त खाता, हे आंबट आहे. आंबट आहे काय? आंबट आहे. बघू, लेट मी ट्राय. त्याचे शेंगदाण आहेत. हां, थोडा आंबट येतो ना बोलाय त्याच्यापासून. ओके. इमलीचा असतो बोल. इडलीचं मला वाटलं ते आमसूल वगैरे टाकतात ना. हो, हे युनिक आहे रे. वाव. भारी आहे. व्हेरी नाईस. हे भारी आहे. म्हणजे हे पण हे भारीच खूप आहे. ठिकाणी खातात हे. हा, हे सगळ्या गोष्टी आपण वगैरे गेलो खातो. होतो ना, हां हां, तिकडे पण हे बनवतात, इडियाप्पम म्हणतात त्याला, बाहेरच्या देशांमध्ये. हां, मी काय म्हणतो मित्रांनो, या एकदा ट्राय करून बघा, है ना. काहीतरी युनिक आहे. खाल्ल्याशिवाय काय मजा नाही. बाकी ऑथेंटिक आहे, हायजेनिक आहे, बेस्ट वाटते टेस्ट. मस्तपैकी आता आपला नाश्ता झालेला आहे आणि आता आपण चाललेलो आहोत नाशिकमधलं म्हणजे आजचं पहिलं डेस्टिनेशन एक्सप्लोर करण्यासाठी. हो. कोणतं ते? आता आपण जुन्या नाशकामध्ये आलेलो आहे. हा हा, इथे आपण आता जाणार आहे पंचवटीमध्ये. पंचवटीमध्ये आपण काय सीता गुफा बघणार आहोत? इकडे पुन्हा रामकुंड आहे, सीता गुफा आहे. बर त्याच्यानंतर इथे तुम्हाला ते 5 वडाचे झाडं पण बघायला मिळेल, त्याच्यामुळे पंचवटी नाव पडले, बर, जिथून सीतेमातेचं हरण झालं होतं. ओके. म्हणजे ते 5 वड पूर्ण अजून place आहेत? आहे ते. अजून पण आहेत ते. अरे बापरे, पूर्ण आपल्याला लाईव्ह बघायला भेटेल सर्व. एक नंबर. चला. हे आहेत का? मित्रांनो, आपण आता पोहोचलो आहोत पंचवटीमध्ये आणि या इथे आपल्याला इथले स्थानिक भेटलेले आहेत, ज्यांचं नाव दत्ता वसंत बेलदा. तर हे आता आपल्याला इथल्या ठिकाणाची माहिती देणार आहेत. सोबतच या इथे सीता गुफा सुद्धा आहे. काय महत्व आहे नक्की? ते सीता गुफाचं महत्व असं आहे, सीता गुफामध्ये सीतामाईला एक रात्र एक दिवस रामाने लपून ठेवलं होतं. बर का लपून ठेवलं? जेव्हा रावणाच्या बहिणीचं नाक कापलं, तेव्हा रावणाचे 2 भाऊ होते, खर आणि दुष. 14,000 अक्षर युद्ध करायला आले. त्या टायमाला हे पूर्ण जंगल होतं, दंडकारण्य होतं. बर. हे दंडकारण्यामध्ये सीतामाईला शोधायचं कुठं? त्यांनी साक्षीला हे 5 झाडं ठेवली. एक नंबर, इकडं 2, बाजूला 3, तुमच्या पाठी मागे 4 आणि या बाजूला 5. बर. 5 झाडामुळे या जागेला पंचवटी म्हणतात. तर ती झाडं आजही इथे आज आहेत. आहे. त्या झाडाला मरण नसतं, सर्वात महत्वाचं. झाडाच्या ज्या पारंब्या आहे हा हा, त्या जमिनीत जातं, झाड ते तयार उभं होतं, नावाला ते चालू. जसे आपल्या आडनावाची पिढी चालू आहे, हा, तशी हा. झाडांची पिढी चालू आहे. क्या बात आहे. हे खूप विशेष आहे. म्हणजे मला असं वाटलं होतं की आता ती झाडं किंवा पंचवटी मधली ती झाडं फक्त आता नावाला उरली आहेत, पण ही एवढी मोठी झाडं आजही ती साक्ष देत आहेत त्या घडलेल्या इतिहासाची. इतिहासच म्हणू शकतो आपण त्या गोष्टीला. सो खरंच खूप छान वाटलं या इथे येऊन, कारण की असा हा इतिहास आपल्याला नाशिकमध्येच बघायला मिळतो. धन्यवाद. मित्रांनो, आम्ही आता जस्ट सीता गुफेमध्ये गेलो होतो आणि तिथून बाहेर येईपर्यंत त्याचा बाहेर ठेवलेला शूज एका बेवड्या म्हाताराने पळवला. आता हा अनवाणी चालतो, हे बघा. चप्पल शोधावी लागेल आणि चप्पल शोधावं लागेल, मिळते का कुठे. आणि कुठला ब्रँडेड शूज होता, राईट? पुमाचा होता. 6,000 गेले. हे डेंजर काम आहे राहू.
आज शोधतोय आता लगेच. पोरं तिकडे गेले शोधायला, आम्ही इकडे शोधतोय. खतरनाक आहे, वाटत तर नाहीये. सापडला का रे आईच्या गावात? भिकारी लोक घेऊन जातात म्हणे कपालेश्वर. होय का? बापरे, आता आपल्याला त्या म्हाताऱ्याला नाही, आता आपल्याला दुकान शोधावं लागणार आहे. बिचारायचं आता बघा, अनवाणी चालतं या उन्हात, अवघडच झालंय. मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत हुदा हलवाई या जिलेबीवाल्यांच्याकडे. इथली प्रसिद्ध आहे जिलेबी. जिलेबी अजून कुठली तरी जिलेबी आहे ना, मी ऐकलं होतं. ती आषाढी एकादशीच्या दिवशी भेटते. ती हा, हा. उपवासाची असते, बटाटा जिलेबी. बटाटा ती जिलेबी वर्षातून एकदाच भेटते. एकदाच मिळते? खाण्यासाठी नाशिककर खूप गर्दी करतात. अरे बापरे, बाकी तर मग ही जिलेबी तर फेमस आहे आपली रेग्युलर जिलेबी. गरम आहे बाय द वे, गरमागरम मस्त टेस्ट गरम गरम घेऊन जातात लोक इथून पार्सल. हम्म. तिथे बसतात पण खाण्यासाठी. फेमस आहे इकडचा स्पॉट. हा, कुरकुरीत आहे. कुरकुरीत इथून. म्हणजे मोस्टली झणझणीत मिसळ खाऊन झालं का हा, लोक गोड गरम खायला खायला येतात. क्या बात आहे. म्हणजे जास्त गोड पण नाहीये. हा. नाही तर जिलेबी म्हणलं की असा गोड आपल्याला, बरोबर. मी एक घास खाल्ला की नंतर म्हणतो की नाही खाऊ शकत मी जास्त. हे एकदम प्रॉपर बनवलेले असते. ऍक्च्युली आवडती सगळ्यांची. कसलं भारी आहे. बाहेरून क्रिस्पी आहे, आतून पूर्ण हा. सॉफ्ट लागतं खाल्ल्यानंतर. हा ना, शुगर बंद आहे काय? कमी खातो थोडं. मस्त. ऍक्च्युली भारी आहे. इथे बाकी पण गोष्टी भेटतात, स्वीट्स वगैरे पण आहे. जलेबी फेमस आहे जास्त. फेमस, छान. आपल्यानंतर असं गोड खाल्लं की थोडं Energy थोडीशी एनर्जी आली. मस्त. या मित्रांनो, आता मी जिथे उभा आहे, अर्थातच तुम्हाला हा रस्ता दिसतोय, पण माझ्या पायाच्या खाली आहे एक पेशवेकालीन हौद. हा हौद साधा सुद्धा नाहीये. या हौदात त्या काळापासून खेळली जाते एक आगळी वेगळी रंगपंचमी, ज्याला इथे रहाड असं म्हणतात. तर सगळीकडे होळीच्या दिवशी रंगपंचमी खेळली जाते, पण आम्ही नाशिककर आहे. आम्ही नाशिककर रंगपंचमी होळीच्या 5 दिवसांनंतर खेळतो. आणि तुम्ही पेशवेकालीन जे हौद बघितले असेल आता, ते पूर्ण ओपन केले जातात. त्याच्यानंतर ते स्वच्छ करून त्याला कलर वगैरे दिला जातो, आणि त्याच्यामध्ये जो कलर टाकतात तो रात्रभर तो कलर तापवला जातो इथे, आणि त्याच्यानंतर तो कलर एकदम पक्का होतो, मग तो त्याच्यात टाकतात. म्हणजे जे पण नाशिककर असेल किंवा बाहेरचे लोक असेल जे राडीमध्ये उड्या मारतात, त्याच्यानंतर तो कलर एवढा पक्का असतो की तुला कलर लवकर निघतच नाही. तर एकदम मजा असते म्हणजे इकडे येऊन ती राड बघण्यासारखी. मित्रांनो, आजपर्यंत तुम्ही ॲग्रो टुरिझम पाहिलंय, ॲडव्हेंचर टुरिझम पाहिलंय, वॉटर स्पोर्ट्स टुरिझम पाहिलेलं आहे. आता तुम्हाला ना एक आगळं वेगळं टुरिझम दाखवणार आहे नाशिकामध्ये, मिसळ टुरिझम. मी आत्ता आलेलो आहे श्याम सुंदर मिसळ यांच्या मखमलाबाद शाखेच्या इथे. नमस्कार. 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 वेलकम 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 वेलकम. हॅलो. सो मित्रांनो, हे आहेत श्याम सुंदर मिसळचे आत्ताचे नव्या दमाचे खंदे कार्यकर्ते. सो आता आपण आता यांच्याकडनं थोडक्यात जाणून पण घेऊयात की नक्की काय हा विषय आहे, का इथे एवढा मोठा पसारा तुम्ही बनवलेला आहे. मिसळ सारखी एक नाश्त्याची गोष्ट, पण इथे एवढा मोठा एक मोठं हॉटेल असतं जिथे खूप प्रकारचे मेनू असतात, तिथे असा प्रकारचा एक मोठा लवाजमा उभा करतात. करेक्ट. आपला इथे हे करण्याचा काय मानस? ॲक्च्युली फर्स्ट ऑफ ऑल वेलकम. थँक्यू. वेलकम टू नाशिक. ॲक्च्युली मिसळ आहे नाशिकमध्ये. आता नाशिक काय झालेलं आहे, एक मिसळ हब झालेलं आहे, आणि आपण त्याच्यातले ओल्डेस्ट मिसळ म्हणजे सर्व करतोय आपण. आमच्या आजीपासून सुरुवात झालेली ही बर. मिसळ आज आमच्या वडिलांनंतर, आमच्या काकांनंतर आज आम्ही न्यू जनरेशन ही सांभाळतोय. बर. तर एक हेच की लहान मुलं, मोठे ग्रुप्स यांना आपल्याला अजून काय बेटर देता येईल विथ ऍक्टिव्हिटीज, हे आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. बर.
आणि नाशिकमध्ये मिसळ म्हणजे जो कोणी बाहेरून येईल नाशिकमध्ये तो पहिले काय ट्राय करणार तर ती मिसळच खाणार. करेक्ट कोणी येऊ तुमच्याकडे गेस्ट आले मिसळच खाणार. करेक्ट. त्यामुळे आपण फॅमिलीसाठी मेन एन्जॉयमेंटसाठी आपण हा एक नवीन प्रोजेक्ट आपण केलेला आहे. आयडिया कशी आली? ऍक्च्युली आता जसं सगळ्यांना म्हणतात की नाशिक हे वाईन कॅपिटल होतं, पण आता नाशिक हे मिसळ कॅपिटल होत गेलेलं आहे आणि होतंय. त्यातले आपण पण नाशिकमध्ये हे सगळ्यात जुन्या ज्या मिसळ आहे त्याच्यापैकी आपण एक आहे. हा मिसळ हा बिझनेस आमच्या आजीने चालू केला, त्यानंतर आमच्या आईवडिलांनी, आमच्या काकांनी, त्यानंतर आता जी नवीन आमची जनरेशन ही बघते. तर नवीन जनरेशनला नवीन काय देता येईल ते आम्ही ट्राय करायचं होतं. प्लॅन असा होता की जुन्या ठिकाणी तर आमचे घरचे करताच आहे, तर जी नवीन जनरेशन आहे, नवीन ग्रुप्स आहे, त्यासाठी आपल्याला एक नवीन काहीतरी द्यायचं होतं. त्यामुळे आपण हा इतका मोठा तामजाम जो बनवला तो त्या याच्यामुळे बनवला. एक गोष्ट मला पुन्हा पुन्हा असा प्रश्न पडतो की तिकडे सेट असलेला व्यवसाय एक छोट्याशा जागेमध्ये, तेही क्राऊड तिथे आहे, सिटी आहे, तिथे तुम्हाला माहिती आहे हमखास लोक येणार, एवढ्या वर्षांचा वारसा आहे. पण सिटीच्या बाहेर तुम्ही एवढा मोठा लवाजमा उभा करताय, इन्व्हेस्टमेंट करताय आणि त्याच्यानंतर मग तो कॉन्फिडन्स कुठून आला की खरंच लोक इकडे येतील? सर आपला मेजर पॉईंट आपली टेस्ट, जी ओल्ड टेस्ट चालत आलेली आहे, जी जुन्या ठिकाणून येते तीच आपण एक कंटिन्यू ठेवलेली आहे. आणि आपल्याला एक स्वतःवर कॉन्फिडन्स होता की न्यू जनरेशन करू शकतो. आणि आम्ही जेव्हा स्टडी केला याचा तेव्हा कळलं की कस्टमर्सला काय पाहिजे, कस्टमर रिक्वायरमेंट काय, त्या रिक्वायरमेंटनुसार आपण पूर्ण स्टडी करून हा पूर्ण एक प्रोजेक्ट आपण पूर्ण एक क्रिएट केलेला आहे. काय आहे यामध्ये, या पूर्ण MBS मध्ये? ह्या ॲम्बियन्समध्ये आपण आता चिल्ड्रन्स ॲक्टिव्हिटीज आहे, प्रौढांसाठी मसाज सेंटर्स आहे, पान आहे, तुमच्यासाठी जर रिफ्रेशिंग एलिमेंट पाहिजे असेल तर सोडाच आहे. आणि छोटं आपण एक विकेंड्समध्ये आपण एक मिनिमम छोटंसं फ्ली मार्केट आपण क्रिएट करतो. त्यामुळे गृहिणींचं कसं होतं, त्यांना थोडी मिनिमम शॉपिंग पण करता येते, त्यांचा वेटिंग पिरियड निघून जातो, लहान मुलांचा हाफ डे निघून जातो. म्हणजे एक हे असा ॲम्बियन्स आहे की त्याच्यामध्ये हाफ डे टूर तुमची होऊन जाते विथ फूड. तर त्या हिशोबाने आपण एक पूर्ण हा ॲम्बियन्स क्रिएट केलेला आहे. तर याला आपण मिसळ टुरिझम म्हणूयात का? करेक्ट. नाशिकमध्ये हा ट्रेंड आता न्यू कॉन्सेप्ट येते आता, मिसळ टुरिझम. तो तुम्ही आता आपण यापुढे याला आपण मिसळ टुरिझमच त्याला एक नवीन न्यू असं समजा की जीवन कदम यांनी मिसळ टुरिझम असं नाव दिलंय. करेक्ट 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 करेक्ट. चला बघूयात आपण. येस येस सर, चला वेलकम. ह्या दोन्ही बाजूला आहेत. हा, या 2 सिटिंग आहे आणि अजून एक मागे. हो. आपण सॅटर्डे संडे काय करतो, दोन्ही ऑन ठेवतो आणि वीकडे मध्ये एक सिंगल. हो. इकडे किचन आहे, पूर्ण ओपन कॉन्सेप्ट आहे किचनची. ओपन किचन. ओपन किचन. ठीक आहे. म्हणजे वडील आहे. नमस्कार. सो हे पण इथेच की तिकडे? ऍक्च्युली हे तिकडे असतं. ओके. ते जुना बँक कीर्ती होते, बघितलं पाहिजे. बरोबर काम करतायत का? छान छान. म्हणजे आवडला मला, कॉन्सेप्टच आवडला. म्हणजे ते मिसळ टुरिझमच आपण त्याला नवीन नाव. नाही खरंच की, म्हणजे ही अशा प्रकारची एक कॉन्सेप्टच मला असं वाटतं की नवीन आहे, कुठं ऐकली पण नाहीये. की सगळे ॲग्रो टुरिझम म्हणतात, इको टुरिझम म्हणतात, ॲडव्हेंचर टुरिझम म्हणतात. तर हे मिसळ खाण्यासाठी येत आहेत लोक, पण फक्त मिसळसाठी येत नाहीत ना, ऍक्टिव्हिटीज टुरिझम म्हणून. सिंपल लॉजिक आहे, मिनिंगफुल आहे. मिनिंगफुल. येस, छान वाटलं. बघूयात आपण आता, करूयात टेस्ट. येस, श्याम सुंदर मिसळ. या. आधी पण बरं झालं. हां झालं, म्हणजे मी 10 वर्षापासून खातो यांची मिसळ. 10 वर्ष झाली असं काय. ओ माय गॉड, एवढी मोठी. सर्व याच्यात मिसळ आहे, वडा रस्सा आहे. सो ही मिसळ आहे. मिसळ आहे, वडा ती आपली आळूवडी आहे, कोथिंबीर वडी आहे, कोथिंबीर वडी, बटाटा भजी, लस्सी, ताक, ही गुळाची जिलेबी आहे. गुळाची जिलेबी. हा, अरे वा. साखरेची आणि गुळाची. आता तर आपण एक मस्त जिलेबी खाऊन आलोच आहे, अजून खाऊयात. पाव आहेत. चलो, आपण 3 फडशा पाडूच शकतो. 3 मिळून मस्त मस्त एकदम. संपूयात. चला, आता एक बाहेर घ्यायचं काय? हा, ही आपली प्रॉपर मिसळ, याच्यामध्ये मटकी वगैरे असते. ओके. हे पाव पण जम्बो पाव आहे. जम्बो पाव आहे, भाजलेले. हा, तर्री आहे बाय. ही तरी आहे. तर्री.
त्यांना बर. तिखट पाहिजे ते वडा रस्सा पण भेटतो इथे म्हणजे हा रस्सा मस्त मिसळचा रस्सा आह, मेन मला ना हे असं काय बघितलं की ते शूट राहू दे बाजूला, मी खाऊन घेतो असं होतं. पण काय आहे, मित्रांनो, खास तुमच्यासाठी मी वाट बघतोय. मेन म्हणजे चुलीवर बनवता मस्त हे कोथिंबीर हा. वडी आळूवडी पण चुलीवर बनवतात बर. त्याच्यामुळे टेस्ट एकदम तिकडं- वेगळे लागते स्मोक चुलीचा हा फ्लेवर भारी लागते एक नंबर. चला पहिल्यांदा जिलेबी खाऊयात आपण थोडक्यात. आधीच एक जिलेबी खाल्ली आहे, ही बघूयात. ही पण आधीच कडक वाटते हाताला. हा करायचं का सुरू? आपण ना क्लोजअप घेऊयात आता. हा. तुम्हाला जरा जवळ दाखवूयात सो दॅट तुमच्या तोंडाला अशी पाणी सुटलं पाहिजे डायरेक्ट बघून ते बोलतच आहे ना मला. ओके, सो आपण आता मिसळ खायला सुरुवात करूयात. आधी हे मस्त आहे आहे. ना, हा. आधी हे टाका कांदा लिंबू मस्त ओके, वरून. आधी हे टाकायचं काय? हा आधी थोडा कांदा टाका ठीक आहे. सो ह्याच्यासाठी सुद्धा एक हे आहे, प्रोसिजर आहे. मिसळ कांद्याची हा तेव्हा टेस्ट अजून चांगली लागते ठीक आहे, आपण करूया ट्राय. चलो, लिंबू पिळलेला आहे, कांदा का मस्त डोळ्यामध्ये गेलो होतो ऑलमोस्ट. आता कांदा कांदा आपण असं सेपरेट पण खाऊ शकतो ना? नाही अशी टाकून मजा येते सेपरेटला नाही मजा ते कटिंगच त्याच्यामुळे असं आहे का त्याच्यात टाकून खायला हा काय, चालतंय. हे ट्राय ते मस्त मिक्स करा दोघं चमच्याने. आता हे दोन्ही चमच्याने हा. मिक्स करायचं. ओके त्याच्यातच असतील दोन ओके, ह्याच्यातच दोन आहेत काय? माय बॅड, सॉरी. इकडे बघा जातं प्रॉपर मटकी हेल्दी मिसळ म्हणतात ना ती प्रॉपर हा, एकच नंबर. रस्सा घ्यायला मस्त तर रस्सा घ्यायचा काय? डायरेक्ट चालतंय. डायरेक्ट जग डायरेक्ट जग घ्यायचा काय? हा बरं, ठीक आहे. डालो डायरेक्ट हातात घेतो जरा हा. वरती. देवा पांडुरंगा, आहा, वाव, काय कलर आलाय मला. हे करण्याच्या नादात मला एवढ्या जोराची भूक लागली. खरंच की कधी कधी ना फूड ब्लॉगिंग मला आवडतं, पण कधी कधी नाही आवडत. कारण सांगतो, इतकं भारी जेवण समोर असतंय आणि ते आपण खाऊन पटकन खाऊ नाही शकत. थंड होऊन जातं वरून हा नाही, पण ठीक आहे, आपण टेस्ट करूयात ना आता. हे बरोबर झालं ना मस्त तसं? मस्त आता एकदम तू पण कर ना. खाव तेवढून आमचं चालूच असतं तुम्ही खावा मस्त सांगा मिसळ कशी नाशिकची बर बर, चालतंय. मी जरा माझी मी तर regular taste खातो. करतो तुम्ही. जिलेबी खातो. नाशिककर कंटाळलेले आहेत खाऊन खाऊन. चला आपण करूया ट्राय. नाशिककर दर रविवारी मिसळ खाताच दर रविवारी? दर रविवारी मिसळचा प्लॅन असतोच कोणाचा बर्थडे असला तरी पार्टी मिसळचीच असते हा का? कोणाकडे गेस्ट आले तरी मिसळच खायला घेऊन येतात असं आहे बर. आणि त्यासाठी ही जागा बेस्ट आहे हो. हा हिच्यामध्ये श्यामसुंदर मिसळ जागा की ओल्डेस्ट पण आहे तुम्हाला टेस्ट पण भेटेल हा, आणि टेस्ट आहे. ऍक्टिव्हिटीज पण आहे असं आहे म्हणजे दोन्ही गोष्टींचं कॉम्बिनेशन कॉम्बिनेशन रेअर असते. हेरिटेज प्लस ऍडव्हान्समेंट, अपग्रेड. कशी वाटली बाकी मिसळ मजा येते. त्यांची आळूवडी पण मस्त लागते हा काय? आळूवडी पण भारी चुलीवर बनवतात हम्म. त्याची थोडी वेगळी टेस्ट लागेल तर ह्या आळूवडीला आता हे आलं, हे केलं असेल ना, आधी उकडवलं असेल, नंतर भाजलं असेल. हा भाई तू पण खा ना. खातो खातो खातो. असं मला वाटतंय हे सगळं मला संपवायचं, ही जबाबदारी माझी आहे. लोड येतोय माझ्यावरती, एवढी मोठी. मी खातोय. आपण सगळ्यांनी खायचं. हो. हा बघ ना, नुसतं ते काहीतरी पापड खातोय, जिलेबी खातोय. आमचा प्लॅन चालूच असतोय मिसळचा इकडं. सो मित्रांनो, काय असतंय की एक टिप देईन मी तुम्हाला. जेव्हा केव्हाही तुम्हाला असं अशा ठिकाणी जायची जिथे अशा मोठ्या थाळ्या आहेत, तर ती थाळी संपवतील असे मित्र सोबत ठेवा.
मित्रांनो, आम्ही मिसळ खाल्ल्यानंतर ना खरंच फिरायची इच्छा होत नव्हती, कारण की लय झोप आली ती मला. तंद्री लागली होती. तंद्री लागली होती, गाडीतच मी पेंगत होतो की नाही. सो तिथून मग आम्ही आलो घरी, आराम केला, थोडाफार मी झोपलो आणि आंघोळा वगैरे केलं, फ्रेश झालेलो आहे. आणि आता रात्रीचं डिनर करायला आपण चाललेलो आहोत. कुठे? आम्ही चाललोय खालसा पंजाबला. तिथे काय आहे स्पेशल? नाशिकची फेमस दूध शेव भाजी. आहा, क्या बात आहे. सो दूध शेव भाजी हा इकडचा एक फेवरेट पदार्थ आहे. फेवरेट आणि सो फेमस. आपण आता खाणार आहोत. युनिक आहे काहीतरी आपल्यासाठी. आपली गाडी इथेच पार्क करतोय कारण की सौरभ आलेला आहे पुन्हा एकदा. सो आपण बघूयात. एकटाच कुठे तो? तो बाहेर गेलाय. बाहेर गेला काय? हा, आपण तिघच आहे ठीक म्हणजे. आहे आज. चला मग. चलो चलो भेटू. दो दूध सेव भाजी दो, एक सेव फ्राई दो, 2 लीटर छाछ और 4 गेहूं का रोटी दो बटर वाला. ओहो, आलेली आहे आपली दही. हे काय? ही ग्रेव्ही आहे का फक्त? हा, काय शेव आहे याच्यामध्ये पण. ओके. पूर्ण दूध शेव भाजी. तो आता आपली आलेली आहे दूध शेव भाजी. मस्तपैकी आपण आता मारूया ताव. हे मस्त बटर रोटी आहे. हा, बटर वगैरे बापरे, काय बटर आहे त्याच्यावरती, होईल का? लॉडेड बटर एकदम. आणि ही दूध दूध शेव भाजी. शेव भाजी. तो ही तुझी, हा, ही माझी, आणि आपण दोघं शेअर करू. हा. पण जास्त खाणार नव्हतो, पाहिजे एकच घास खाणार होतो ना. आता आवडली तर रोटी हाच माझा घास. ट्राय करून बघा. चलो. दूध शेव भाजीचं असं आहे हा, की नाशिक मध्ये इथेच फेमस आहे. म्हणजे खूप लोकांनी ट्राय केलं करायचं. बर बर. खूप लोकांनी मेन्यू मध्ये ठेवून पण बघितलं, पण बरं. कोणालाच जमली नाही ही जी टेस्ट आहे. ओके, ही टेस्ट कोणालाच नाही. आणि पहिली गोष्ट म्हणजे दुधामध्ये शेवभाजी बनवणं हाच मोठा टास्क आहे की कसं बनवायचं. कसं पण लोकांनी तर ऐकलेलं पण नसतं अशी पण काही डिश असते. नाही, तेच मी पण खूप पहिल्यांदाच unique dish आहे. ऐकलं, म्हणूनच मी. नाशिककर लांबून लांबून येतात, आजूबाजूच्या गावांमधले लोक खास खाण्यासाठी येतात. तुरे ट्राय. व्हेज मध्ये पण असे ऑप्शन असू शकतात. आहा, शेव भाजी मी खूप वेळा खाल्ली. दूध शेव भाजी मला असं वाटलं होतं की शेव दुधात मिक्स झाल्यानंतर कसं लागत असेल, सगळ्यांना तोच प्रश्न पडतो. पण एक नंबर लागतंय. टेस्ट म्हणजे टेस्ट आहे. हा, कसं एक्सप्लेन करूया टेस्टला मी? ते बनवताच येत नाही कोणाला. तसा महाराष्ट्रीयन सारखा वडापाव, मिसळ किंवा आपल्यासारखं रस्सा चिकन बाहेर कुठेच कोणी बनवू शकत नाही. बरोबर, तसा हा प्रकार. असाच प्रकार आहे. बरोबर की नाही? युनिक आहे. युनिक आहे. तर प्रत्येक ठिकाणाची एक युनिकनेस असते आणि ती युनिकनेस तिथल्या लोकांच्यामुळे आलेली असते. बरोबर. लोकांच्या त्या कल्चरमुळे, तिथल्या लोकल मसाल्यांमुळे आणि तिथल्या वेदर कंडिशन्समुळे बरोबर. हा, त्याचा पण इम्पॅक्ट असतो. इम्पॅक्ट खूप पडतो. आपल्या इथे झणझणीत खातात हा, पावसाळ्यात वगैरे. आपल्याला सण होतं, बाहेरच्या लोकांना नाही होत. बरोबर. आणि पंजाबी लोक बटर वगैरे जास्त खातात. त्याच्यामुळे फील येतं एकदम. हा, एकदम प्रॉपर फील आहे. सो प्रत्येक फूड जे आहे ना ते त्या तिथल्या भूगोलावरती डिपेंड असतं आणि मग लोक जे आहेत ना त्या भूगोलानुसार फूड अडॉप्ट करतात आणि ऍडजस्ट होतात. हा, त्यालाच आपण अनुकूलन असं म्हणतो. हा शब्द बऱ्याच दिवसानंतर ना ऐकला असेल. चला आपण संपूयात मस्त आता. आता. भाकरी रुपी घास, सॉरी रोटी रुपी घास मी संपून टाकतो. तू खा रे, तुझं थंड होईल. ओके, बाय बाय. Good येस, गुड नाईट.